आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर सध्या आपल्या सोबत आहेत। किशोरीताई, मोनो रेल्वेचं हे रडगाणं नेहमीच होतं, मात्र इतक्या मोठ्या प्रमाणात हा प्रश्न असेल आणि इतक्या मोठ्या प्रमाणावर रेस्क्यू करावं लागत असेल याचा अंदाज कदाचित आला नव्हता आणि आज ती परिस्थिती आपण बघतोय। मुळामध्ये ज्या पद्धतीने मोनोरेल म्हणा यांच्या ज्या काही उद्घाटन करत गेले आणि टेक्निकली बाजू समजून न घेणं, तिथे त्या संपूर्ण लाईन वरती पावसाळ्यामध्ये तरी कोणीतरी त्या अधिकारी असणं, या टेस्टिंगला राहणं काहीच नव्हतं। म्हणजे मुंबईच्या लोकांचा जीवन म्हणजे बेभरोसे झालंय। ज्या पद्धतीने पाणी आम्ही नेहमीच सांगत आलेलो आहोत की पावसाचं पाणी भरल्यानंतर पण जिथे आम्ही काम केलं तिथे पाणी नाही भरत आहे, नवीन नवीन स्पॉट झाले आणि ते पाणी भरतंय। आणि लक्षण आहे स्वतः उपमुख्यमंत्री फिरतायत। अहो तुम्ही पहिलं या सगळ्या गोष्टीचा आढावा घ्या। तुम्ही संपूर्ण शहराचे तुमच्याकडे ते डिपार्टमेंट आहे, तिथे बसून आज तुम्हाला कुठेही तो कॉन्ट्रॅक्टर कोण काम करताना दिसत नाही, अधिकारी काम करताना दिसत नाही आणि काय बेभरोसे मुंबईकरांचं जीवन चाललंय। किशोरीताई, मोनोचा जर विचार करायचा झाला तर मोनोचं प्रोजेक्ट तुमच्याच काळातलं आहे ना, जर माझं चुकत नसेल तर? आमच्या काळातला म्हणजे या केंद्र सरकारने आणल्यानंतर त्याची उद्घाटन किती पटापटा झाली आणि आम्ही त्यावेळेला म्हणजे मी होती काही उद्घाटन तेव्हा स्वतः उद्धवजींनी सांगितलेलं की या ज्या मोनोरेल आहेत पावसाळ्यात वगैरे ह्याच्यावरती अधिकारी वर्ग त्यावेळेला ते इंजिनियर तिथे असणं गरजेचं आहे। कोणी नाही, बेभरोसे आपली मोनोरेल चालली आहे आणि आज जे बघतोय आपण किती त्यांच्या जीवाशी खेळ चाललाय। अगदी, पण हा प्रश्न अगदी पहिल्या दिवसापासून आहे। जेव्हा तुम्ही होतात तेव्हाही हेच प्रश्न होते, जेव्हा तुम्ही नव्हतात तेव्हाही हेच प्रश्न आहेत। लक्ष कोणी देतच नाहीये मोनोकडे। त्या लाईनीला संपूर्ण जी मोनोरेलच्या लाईन आहेत तिथे इंजिनियर असणं प्रत्येक ह्याला, कारण टेक्निकली तेच सांगू शकतात तुम्ही काय आम्ही काय कोणी। तर असा काही प्रश्न घडला तर त्याच्यावर उपाय काय हे तर झालंच नाहीये। त्यानंतर ज्या पद्धतीने संपूर्ण झालं 4 वर्ष झाली नाही आणि 4 वर्ष आणि त्याच्या आधीची आता मुद्दा असा आहे की ब्लेम करण्यापेक्षा एकमेकांना या गोष्टीचं आपण म्हणजे जे मुख्यमंत्री आता महाराष्ट्राला तर 2 उपमुख्यमंत्री आहेत, महाराष्ट्राला 1 मुख्यमंत्री आहेत, असंही नाही सगळं बेभरोसे चाललंय। आता सुद्धा हा जो प्रश्न आहे हे प्रकरण सुदैव म्हणायला हवं आपलं की हा प्रश्न गंभीर झाला नाहीये। एका वळणावरती येऊन ती मोनो बंद पडलेली आहे। हे किती गंभीर होऊ शकलं असतं याची आपण कल्पना सुद्धा न केलेली बरी। असं पण मुंबईमध्ये आता बरेच हे आहेत की त्यांच्या एकदा सुरू केल्यानंतर लक्षच दिलं जात नाही, त्याच्याकडे खरं लक्ष दिलं गेलं पाहिजे। प्रत्येक याच्या चाचण्यांच्या आता रिपोर्ट येतील ना आपल्याला, काय चाचण्यांचे काय का ज्या महिन्याभरामध्ये आठवड्यात, कारण ह्या इलेक्ट्रिक वर चालणाऱ्या आहेत त्याच्या आपल्याला कळतीलच आता काय आहे ते येईलच ते। नक्कीच किशोरीताई, धन्यवाद। म्हणून चालत नाही ना, दूध का दूध आणि पाणी का पाणी दाखवा आता। नाही, दूध का दूध पाणी का पाणी म्हणायला अनेक योजना आपल्या काळातल्या सुद्धा आहेत की किशोरीताई, आणि तुम्ही असताना तुम्ही सत्तेत असताना तुम्ही महापौर असतानाच्या अनेक योजना आहेत ज्यांचे त्याही वेळेला प्रश्न होते, विरोधक त्याही वेळेला ओरडत होते। मोनोच्या बाबतीत सुद्धा विरोधकांनी त्याच वेळेला आरडाओरडा केलेला होता, अतिशय निकृष्ट काम झाल्याचा। कारण मला आठवतंय 7व्या दिवशी उद्घाटनानंतर 7व्या दिवशी मोनोच्या पिलरला तडे गेलेले होते। पण हा प्रोजेक्ट आहे, ज्या प्रोजेक्टला आपण आठवड्याला त्याचा रिपोर्ट पाहिजे, तो आता दिसेल ना आपल्याला आहे की नाही। तो काय केलं पाहिजे, काय बदल केला पाहिजे असं वाटतं ही परिस्थिती पुन्हा न येण्यासाठी? आता ते इंजिनियरच सांगू शकतील, कारण टेक्निकली हा फार मोठे प्रॉब्लेम होत चाललेत। कारण एकदा इलेक्ट्रिक बंद झालं, सगळ्या बाजूनी बंद झालं का तुमचा एसी बंद होतो, लोकांना सफोकेशन होतं आणि एका मोनोरेल अशी पण पूर्ण लोकांनी भरलेली होती असं तुमच्याच माध्यमातून कळतंय। हो, त्यामुळे काळजी तर ह्याच्या पुढे पण घ्यायला लागणार। किशोरीताई, धन्यवाद आपण